जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या मराठी ग्रामर आणि जनरल नॉलेज या प्रश्नांवरती आपण इथे रिव्हिजन टाकत असतो। आयोगाने जसेचे तसे प्रश्न आपण इथे अभ्यासत असतो। आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। व्हिडिओ कसा वाटला शेवटी अख्खी कमेंट करा। वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, पुढील संधी विग्रहावरून शब्द ओळखा। तर बघा, अन्य अधिक उक्ती। तर बघा, अन्य अधिक उक्ती म्हणजेच अन्योक्ती। अ अधिक उ बरोबर ओ असा या शब्दाचा विग्रह होत असतो। पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी शब्दाचा संधीचा चुकीचा पर्याय कोणता? तर बघा, दुष्विसर्ग अधिक शासन म्हणजेच दुःशासन, पुनर्जन्म म्हणजेच पुनर्जन्म, अंतर्करण म्हणजे अंतःकरण। तर बघा, दुष्परिणाम पाहिजे होतं। जेव्हा विसर्गापुढे कठोर व्यंजन येतं तेव्हा विसर्गाचा श होतो आणि तो प ला जोडला जातो। दुष्परिणाम हे यातील चुकीचं उदाहरण आहे। पुढील प्रश्न बघा, नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? बघा, नामाच्या जागी विचारलेल्या शब्दाला सर्वनाम म्हणतात, पण नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते विशेषण नाम नाही? तर बघा, गंगा, हिमांशू, घर, हिमालय, पुणे आणि रमा। तर बघा, हे जे घर आहे हे सामान्य नाम या गटात मोडतं। पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी भाववाचक नामाचा प्रकार ओळखा। तर बघा, पुढीलपैकी भाववाचक नाम कोणतं असं सरळ विचारलंय। अहमदनगर, सह्याद्री, गोळवा आणि गंगा। बघा, गोळवा सोडून सर्व विशेषण नाम आहेत, तर गोळ या शब्दाला वा हा प्रत्यय लागून हे भाववाचक नाम करण्यात आलंय। पुढील प्रश्न बघा, मी आपण होऊन त्याच्याकडे गेलो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा। मी आपण होऊन त्याच्याकडे गेलो म्हणजेच मी स्वतःहून त्याच्याकडे गेलो म्हणजेच आत्मवाचक सर्वनाम। पुढील प्रश्न बघा, द्विगुणित आनंद यातील विशेषणाचा प्रकार ओळखा। तर बघा, द्विगुणित आनंद म्हणजेच आवृत्तीवाचक संख्या विशेषण होय। पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील क्रियापदाचा अचूक काळ व पोट प्रकारासह ओळखा। माझी बहीण पुस्तक वाचत आहे। तर बघा, माझी बहीण पुस्तक वाचत आहे म्हणजे तिची क्रिया वर्तमान काळात चालू आहे म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ। पुढील प्रश्न बघा, पुढील वाक्यातील उभय आणि अव्ययाचा प्रकार ओळखा। जर मला वेळ मिळाला तर मी भेटेन, तुम्हाला भेटेन। बघा, एक अट दाखवलेली आहे। जर आणि तर हे दोन शब्द संकेत बोधक उभय आणि अव्ययाचे प्रकार आहेत। पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी केवळ प्रयोगी अव्ययावरून व्यक्त होणारी भावना ओळखा। अरेच्छा, तुम्ही बाजारात कसे? तर बघा, अचानक कोणी आपल्याला दिसतं की अरेच्छा तुम्ही बाजारात कसे म्हणजे आश्चर्यकारक, त्याला आश्चर्यकारक असे म्हणतात। पुढील प्रश्न बघा, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा। न्यूनगंड असणे। तर बघा, न्यूनगंड असणे म्हणजे कमीपणाची भावना असणे। पुढील प्रश्न बघा, फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? तर बघा, दुभत्या गाईच्या लाथा गोड म्हणजेच जर आपल्याला फायदा होत असेल तर आपण दुभत्या गाईच्या लाथा देखील खायला तयार असतो। पुढील प्रश्न बघा, पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा। बघा, खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते। तर बघा, यामध्ये ती हे सर्वनाम आलेलं आहे, ऑप्शन क्रमांक डी। पुढील प्रश्न बघा, आवाज या शब्दासाठी योग्य विशेषणाचा प्रकार ओळखा। तर बघा, आवाज या शब्दासाठी विशेषणाचा प्रकार म्हणजे मंजूळ, जसं आपण बोलू मंजूळ आवाज हा यांचा। पुढील प्रश्न बघा, पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा। अवघड झाले असते सगळे। तर बघा, अवघड झाले आता सगळे आपण कसं बोललो असतो, आता सगळे अवघड झाले। तर म्हणजे याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? तर झाले हे क्रियापद आहे। पुढील प्रश्न बघा, पुढील शब्दगटातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय ओळखा। तर बघा, स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय ती वाट असे आपण म्हणतो। तो रस्ता, तो मार्ग, तो पथ, ती वाट हे स्त्रीलिंगी शब्द आहे। पुढील प्रश्न बघा, पुढील शब्दगटातील एकवचनी शब्दाचा पर्याय ओळखा। पेढे, वेडे, खेडे, रेडे। तर बघा, खेडे हे एकवचनी शब्दगटाचा प्रयोग आहे आणि खेडेचं अनेक वचनी करताना खेडी असं होईल। पुढील प्रश्न बघा, पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा। खळे चारणे। तर बघा, खळे चारणे याचा अर्थ काय होईल? पराभव करणे
आणि खळे चारण्याच्या जागी जर असं असतं की खळे फोडणे, तर याचा अर्थ काय असतो, दुसऱ्यावर विषकारण दोष देणे किंवा ठपका ठेवणे. तर आपलं उत्तर काय आहे, पराभव करणे. पुढील प्रश्न बघा, पुढील शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा, क्षणभंगूर म्हणजेच क्षणात नष्ट होणारे, त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, चिरंजीव. पुढील प्रश्न बघा, पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. कर्तव्याकडे पाठ फिरविणारा. तर बघा, कर्तव्याकडे पाठ फिरवणारा त्याला काय म्हटलं जातं, कर्तव्य परान्मुख. पुढील प्रश्न बघा, पुढील शब्दासाठी योग्य अर्थ असलेला शब्दसमूहाचा पर्याय निवडा. तर बघा, मदारी. मदारी म्हणजे कोण, जो माकडाचा खेळ करतो त्याला आपण मदारी असं म्हणतो. सापाचा खेळ करणारा कोण, गारुडी. पुढील प्रश्न बघा, मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ लावा. तर बघा, मारुतीचे शेपूट म्हणजेच लांबत जाणारे काम, लंकेच्या दहनासाठी असलेली शेपटी नाही. खूपशे मुलं हा उत्तर करून देतात. तर लांबत जाणारे काम म्हणजे मारुतीचे शेपूट. पुढील प्रश्न, बाहेरून अजिबात डोल न दाखविणारा गुणी मनुष्य या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता? तर बघा, बाहेरून कोणी दाखवत नाही म्हणजेच झाकले मणिक, म्हणजे तो बाहेरून अजिबात डोल दाखवत नाही पण त्याच्या आतमध्ये खूप गुण असतात. पुढील प्रश्न बघा, ज्याला कर नाही त्याला डर कशाला या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर बघा, ज्याला त्याला हे संबंधित सर्वनाम आहे, म्हणजे जो तो, ज्याला त्याला, ज्याने त्याने. पुढील प्रश्न बघा, वाक्यातील प्रयोग ओळखा. पोलिसांनी आंदोलनकर्त्यास हाकलले. तर बघा, पोलिसांनी आंदोलनकर्त्यास हाकलले हा भाव्य प्रयोगाचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी गुणविशेषणाचा शब्द कोणता? तर बघा, चिंचा, आवडे, आंबट, दही. तर बघा, आंबट हा गुणविशेषण आहे. चिंचमध्ये आंबट हा गुण आहे. चिंचा, आवडे आणि दही हे सर्व पदार्थवाचक सर्वनाम आहेत गुणविशेषणाचे. गड आला पण सिंह गेला हे डॅश डॅश उपवाक्य आहे. तर बघा, पण, परंतु, परी हे न्यूनत्व बोधक या उभयनी अव्याने जोडलेले वाक्य असतात. तर गड आला पण सिंह गेला हे न्यूनत्व बोधक उपवाक्य आहे. पुढील प्रश्न बघा, निर अंतर हा शब्द कोणत्या गटात मोडतो? तर बघा, निर अधिक अंतर, निर हा प्रत्यय लावला आहे, उपसर्ग घटित शब्दात हा निरंतर शब्द मोडतो. पुढील प्रश्न बघा, रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा. मी लेखन करीत राहीन, माझे लेखन झाले आहे, मी लेखन केले आहे, मी लेखन करीत असतो. तर बघा, वर्तमान काळात रीत दर्शवलेली आहे. मी लेखन करीत असतो हे रीती वर्तमान काळातील वाक्य आहे. पुढील प्रश्न बघा, महान अधिक राष्ट्र बरोबर महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. तर बघा, विसर्ग अधिक नाम या शब्दांनी जे वाक्य बनते ते कर्मधार्य समासाचं वाक्य असतं. महान अधिक राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. पुढील प्रश्न बघा, शुद्ध शब्द ओळखा. तर बघा, तीळ गुळ हा शुद्ध शब्द आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे. तिला पहिली विलांटी, गला दुसरा उकार, तीळगुळ. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणते वाक्य केवळ वाक्य नाही? तो अभ्यास करतो, तो खूप वेळ अभ्यास करतो, तुझा अभ्यास झाला की मी येतो आणि यापैकी नाही. तर बघा, यामध्ये अट दाखवलेलं आहे की हे उभ्याने आले. हा वाक्य मिश्र वाक्य आहे, म्हणजेच तुझा अभ्यास झाला, जर तुझा अभ्यास झाला तर मी येईन. पुढील प्रश्न बघा, जशी करवंदाची जाळी तशी काजूंची डॅश डॅश. तर बघा, जशी करवंदीची जाळी तशी काजूंची गाथण होय. पुढील प्रश्न बघा, मृच्छ कटिक्स म्हणजे संधी ओळखा. तर बघा, जेव्हा त च्या पुढे श येतो तेव्हा तच्या जागे च घेतो आणि श ची जागा छ घेतो. मृत अधिक शकटिच म्हणजेच मृच्छ कटिक. पुढील प्रश्न बघा, अपूर्ण म्हण पूर्ण करा. बघा, डॅश डॅश वाजवली तर वाजवली नाहीतर मोडून खाल्ली. तर बघा, गाजराची पुंगी वाजवली तर वाजवली नाहीतर मोडून खाल्ली. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, सुधासाठी कालच विमलने काळा परकर शिवला, करता ओळखा. तर बघा, शिवणारा कोण? विमल. शिवलेला काय? परकर. परकर हा झाला कर्म आणि विमल झाली करता. तर करता ओळखा म्हणजे विमल हा या वाक्यातील करता आहे. पुढील प्रश्न बघा, बहुरी समासाचे उदाहरण ओळखा. तर बघा, पाप व पुण्य, गृहस्थ, नीळकंठ, पुरणपोळी. तर बघा, निळे आहे ज्याचे कंठ असा तो नीळकंठ, म्हणजे नीळकंठ म्हणजे महादेव. जेव्हा दोघा शब्दांना अर्थ नसून तिसऱ्या शब्दाचा बोध होतो त्याला आपण बहुरी समास असे म्हणतो.
पुढील प्रश्न बघा, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? प्रामाणिक या शब्दाला पणा हे प्रत्यय जोडल्याने ते भाववाचक नाम झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न बघा, 200 रुपयांना ही छत्री आहे. विभक्ती ओळखा. बघा, सलाते सलानाते हे तृतीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहे. येथे चतुर्थी विभक्ती हा पर्याय दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी. आजचा शेवटचा प्रश्न, तू आली नसती तरी चालले असते या शब्द अर्थाचा प्रकार ओळखा. बघा, जरी तू आली नसती तरी चालले असते म्हणजे एक अट घातलेली आहे. जर तरने जोडलेलं वाक्य हे संकेतार्थी वाक्य असतात. मित्रांनो, प्रश्न कसे वाटले अवश्य कमेंट करून सांगा. प्रश्नामध्ये काही चूक झाली असेल तर माफ करा. अवश्य कमेंट करून का. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.